ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जाणून घेऊया या उत्सवाची जन्मकथा. अगंध देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची सुंदर आणि सुशील पत्नी होती. त्यांचा संसार सुखात सुरू होता, परंतु संतान प्राप्तीच्या सुखापासून ते वंचित होते. त्यांनी देवाची करुणा भागली. नियतीने त्यांच्या पदरी एक सोडून 2 पुत्रांचे दान दिले. जुळ्या मुलांचे नामकरण झाले, देवांतक आणि नरांतक. ही मुले मोठी होऊ लागली. महर्षी नारद त्यांच्या भेटीला आले. त्यांनी मुलांचे भाकीत वर्तवले. ते रुद्रकेतूला म्हणाले, तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही मुले महापराक्रमी होतील, परंतु त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करता कामा नये, अन्यथा त्यांचा विनाश होईल. त्यांना सुबुद्धी लाभावी म्हणून देवाधिदेव महादेव यांची उपासना त्यांना करायला सांगा. त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले. त्या निरागस बालकाची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी वर मागायला सांगितला. साक्षात देव प्रसन्न झालेत पाहून दोघांची मती फिरली. ते म्हणाले, आम्हाला अमरत्व द्या. भगवान म्हणाले, मृत्यूलोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच. अमरत्वाचा आशीर्वाद मी देऊ शकत नाही. दुसरे काही हवे असेल तर मागा. मुले होती हुशार. ती म्हणाली, देवा, आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे. त्रैलोकीचा राज्यकारभार चालवायचा आहे. जगावर सत्ता मिळवायची आहे. लहान मुलांची मोठी स्वप्ने पाहून देव तथास्तु म्हणाले आणि अंतर्धान पावले. महादेवांचा आशीर्वाद मिळवल्यापासून दोघेही उन्मत्त झाली होती. सत्शील दाम्पत्याचा उद्धरी पापबुद्धीची बालके कशी जन्माला आली याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले. तोवर या बालकांनी समविचारी पराक्रमी दृष्टवृत्तीची फौज तयार केली आणि स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकावर अतिक्रमण केले. यांनी लोकांचा अतोनात छळ सुरू केला. लोकच नव्हे तर देवही त्यांच्या भीतीने चळचळा कापू लागले. ते महादेवांना शरण आले, परंतु या मुलांना महादेवांनीच आशीर्वाद दिला म्हटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. म्हणून त्रिदेव, समस्त ऋषी आणि देवगणासह गणरायाला शरण केले. त्यांनीच आपल्या चतुर्बुद्धीने यातून मार्ग काढावा अशी प्रार्थना केली. देवांतक आणि नरांतकाला देव, दानव आणि मानव यांच्यापासून अभय होते म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचे शिर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी देवमाता अदिती हिच्या उदरी जन्म घेईन असा शब्द दिला. सगळेजण सुखावले. आराधना सुरू केली. आदिती माता गर्भवती राहिली. 9 मास पूर्ण झाले. माघ शुक्ल चतुर्दशीला दुपारच्या वेळी अदिती मातेच्या उदरी जन्म घेतला. सर्व देवांनी गणरायांचे साजिरे गोजिरे बाजरूप पाहून स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सर्व नद्या आणि देवस्त्रिया वेशानंतर करून बाळाला न्हाणी घालण्यासाठी आल्या. बाळाला न्हाऊ घातले. बाळाला लेणी घातली. दुपट्ट्यात गुंडाळून पाळण्यात घातले. सर्वांच्या उपस्थितीत बाळाचा नामकरण सोहळा पार पडला. देव, ऋषीमुनी, मानव या सर्वांच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला म्हणून बालकाचे नाव ठेवले. महोत्कट ठेवण्यात आले. सर्व देवतांनी आपल्याकडील शक्ती, आयुधे यांचे वरदान महोत्कटाला आशीर्वाद स्वरूपात दिले. कालांतराने महोत्कटाने देवांतक आणि नरांतकांचा वध केला. महोत्कट भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया.